विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय हिकमतदादा उडान यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। सन्माननीय हिकमतदादा उडान दादा या। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुद्दामून आलेले आपले लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब, जालना जिल्ह्याचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब, आमचे आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव साहेब, व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी, या ठिकाणी जमा झालेल्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि शिवसैनिकांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या आता सुरू झालेल्या आहेत। 3 टप्प्यामध्ये या निवडणुका होणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये नगरपंचायतच्या निवडणुका आहेत आणि त्यामध्ये जालना जिल्ह्यातील अंबड, भोकरदन आणि परतूर या नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत। त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील। पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याकडे फार जास्त निवडणुका नाहीत, फक्त 3च निवडणुका आहेत आणि मला अशी खात्री आहे की या 3ही निवडणुकांमध्ये आपल्याला दणदणीत यश मिळणार आहे। पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका येतील। या निवडणुका खऱ्या अर्थानं आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। जिल्हा परिषदेच्या निवडणुका येण्याच्या अगोदर मी जास्त वेळ काही बोलणार नाही, पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की आता सर्वात महत्त्वाची आपली जबाबदारी असणार आहे की मतदान याद्यांचं शुद्धीकरण करणं। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्याकडच्या मतदार याद्या ह्या पूर्णपणे सदोष आहेत, त्यामध्ये खूप दोष आहेत आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्फत या मतदार याद्या शुद्धीकरणाची SIRच्या माध्यमातून एक मोहीम सुरू करण्यात आली आहे। खरं म्हणजे ही आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी सुवर्ण संधी आहे। मतदार याद्या आपण खराब केलेल्या नाहीत, मतदार याद्या आपण नासवलेल्या नाहीत। आपण तर सत्तेत आता आलो। आपण पूर्वीपासून म्हणतो की मतदार याद्याचं शुद्धीकरण हे व्हायला पाहिजे आणि या मतदार याद्यांचं शुद्धीकरण व्हावं म्हणून 2012 साली आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हायकोर्टमध्ये एक याचिका दाखल केली होती। 13 वर्ष झाले या याचिकेवर सुनावणी पण झाली नाही आणि कुठला निर्णय पण आलेला नाही। 2018मध्ये घनसावंगी मतदारसंघामध्ये आपण जवळपास 27,000 ऑब्जेक्शन घेतले होते। रीतसर आपण ऑब्जेक्शन घेतले होते की हे सगळे सदोष मतदान आहेत। सर्वांच्या हिअरिंग झाल्या, परंतु त्यामध्ये एकही मतदान वगळण्यात आलेलं नाही। त्यामुळं मतदार याद्या यांचं शुद्धीकरण होणं हे आपल्या तुमच्या आमच्यासाठी सर्वांची मागणी आहे आणि आपली आजची मागणी आहे तर फार जुनी मागणी आहे। SIRची मोहीम संपूर्ण देशामध्ये आता सुरू झालेली आहे। पुढच्या टप्प्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा SIRची मोहीम ही राबवण्यात येईल, परंतु फक्त प्रशासनाच्या भरोश्यावर न राहता आपल्या सगळ्या लोकांना यामध्ये खूप लक्ष द्यावं लागणार आहे। मतदार याद्यामध्ये मुख्य करून 3 प्रकारचे दोष आहेत। पहिला दोष आहे की दुबार नोंदणी, तिबार नोंदणी, चौबार नोंदणी हे आपल्याला शोधावं लागणार आहे। दुसरं, बरेचसे मृत मतदार आहेत परंतु त्यांची नावं मतदार यादीमध्ये आहेत, ती आपल्याला काढावी लागणार आहेत। आणि तिसरं, जे कायमचे स्थलांतरित झालेले लोक आहेत
त्यांनाही आपल्याला मतदार यादीमधून काढावं लागणार आहे. आणि हे करत असताना 2 प्रकारची नावं आपल्याला समाविष्ट करावी लागणार आहेत. ती म्हणजे ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा जास्त झाले आहेत ती लोकं आणि नवीन लग्न होऊन येणाऱ्या मुली. त्या 5 गोष्टींवर आपल्याला पुढच्या काही काळामध्ये काम करावं लागणार आहे. प्रत्येक गावागावामध्ये मतदार यादी घेऊन आपल्याला बसावं लागणार आहे आणि ज्यावेळेला आपली SIRची मोहीम सुरू होईल त्याआधी आपल्या गावामधली मतदार यादीमध्ये आपला कोणाचे ऑब्जेक्शन घ्यायचे, कोणते लोक मृत आहेत, कोणते दुबार आहेत याची आपला पूर्ण पडताळणी करून आपली पूर्वतयारी आपल्याला करावी लागणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली. अतिवृष्टी झाल्यानंतर जायकवाडी धरणातून फार मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळं गोदाकाठची जवळपास 40 गावं पूर्णपणे पाण्यात होती. शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं, घरादारांचं नुकसान झालं आणि त्यावेळेला शिंदेसाहेबांनी सरकारच्या मार्फत नाही तर पदरच्या खर्चातून हजारो किट आपल्याला पाठवल्या आणि या किटमधून ब्लँकेटपासून ते मीठ, तेल, पाणी अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत अशा 26 गोष्टी त्यामध्ये त्यांनी टाकल्या. या सगळ्या किटचं आपण वाटप केलं. सानुग्रह अनुदान आपण वाटप केलं. त्याच्यानंतर आपण सगळे पंचनामे करून घेतले आणि राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक फार मोठं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि या पॅकेजच्या मार्फत अनुदानाची रक्कम थेटपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे. विरोधक काही बोलतील त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची मदत करण्याची भूमिका आहे. कर्जमाफी हा एक नवीन मुद्दा आहे. कर्जमाफी करणार हा आमच्या निवडणुकीमधला जाहीरनाम्यामधला मुद्दा होता. सरकारनं एक समिती स्थापन केलेली आहे आणि या समितीचा अहवाल हा 30 जून पूर्वी येणार आहे आणि हा अहवाल आल्यानंतर 100% आपल्या सगळ्या लोकांची कर्जमाफी होणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याच्यामुळे विरोधकांनी किती जरी काही बोलले तरी त्याकडं लक्ष देण्याची आपल्याला गरज नाही. कर्जमाफी होणार आहे ही या शासनाची ठाम भूमिका आहे. लाडक्या बहिणींच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर लाडक्या बहिणी ही योजना चुनावी जुमला आहे आणि निवडणूक संपल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल अशा प्रकारे आपल्या सगळ्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु हे सरकार आल्यानंतर वारंवार शिंदेसाहेबांनी एक भूमिका घेतलेली आहे की लाडकी बहिणीची योजना कदापिही बंद होणार नाही. जोपर्यंत शिंदेसाहेब हे सत्तेत आहेत तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही ही सुद्धा एक काळ्या दगडावरची रेघ आहे. या लाडक्या बहिणींच्या मागं शिंदेसाहेब चट्टान की तरह खडे आहे. मी आता पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये शिंदेसाहेबांना एक विनंती करेन की जे आता पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण घनसावंगीला एक अशाच प्रकारची प्रचार सभा देण्यात यावी आणि ज्यावेळेला जालन्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील त्यावेळेलासुद्धा जालन्यामध्ये अशीच एक चांगली प्रचार सभा आपण आम्हाला द्यावी. आम्ही या सगळ्या लोकांच्या वतीनं आपल्याला खात्री देतो की पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही अतिशय चांगल्या अशा प्रकारचं काम तुम्हाला करून दाखवू. एवढंच मी आज या ठिकाणी बोलतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.